एनडीएतर्फे श्री सीपी राधाकृष्णन यांचं भारताच्या उपराष्ट्रपतीपदी नामांकन देण्यात आलंय। श्री सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील ज्येष्ठ भाजप नेते असून सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत। 1957 मध्ये तिरुपूर येथे जन्मलेले राधाकृष्णन यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून केली। त्यानंतर ते तामिळनाडू भाजप अध्यक्ष, कोयंबतूर येथून 2 वेळा खासदार तसंच झारखंड आणि तेलंगणा या राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्यरत राहिले। ते ओबीसी प्रवर्गातील गोंडर समाजातून येतात, त्यामुळेच त्यांची उमेदवारी ही सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाचं प्रतीक ठरते। स्वच्छ प्रतिमा आणि जनतेच्या सेवेचा प्रदीर्घ अनुभव यामुळेच उपराष्ट्रपती पदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपमध्ये नेहमीच कष्टानं काम करणाऱ्या, जनतेला न्याय देणाऱ्या आणि सामाजिक वैविध्य जपणाऱ्या उमेदवारांना पुढे केलं जातं, जेणेकरून देशाच्या लोकशाहीला बळकटी मिळावी। श्री सीपी राधाकृष्णन यांचं हार्दिक अभिनंदन। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा।